2026 संपायला फक्त आणि फक्त 5 महिने उरले आणि हे 5 महिने जर गेल्या 7 महिन्यासारखे गेली तर डिसेंबर पर्यंत तुमच्याकडे फक्त एक गोष्ट राहील, ती म्हणजे पश्चाताप. नमस्कार, मी पूजा. मी सुद्धा तुमच्यासारखीच एक हाऊसवाईफ आहे आणि 2 मुलींची आई सुद्धा आहे. त्यामुळे मला माहित आहे घर, मुलं सगळं सांभाळताना आपल्याला स्वतःसाठी वेळ काढणं किती कठीण जातं ते. पण या उरलेल्या 5 महिन्यात जर तुम्ही या 3 गोष्टी केल्या तर तुम्ही 2026च्या शेवटीपर्यंत स्वतःसाठी एक बेस्ट व्हर्जन नक्कीच बनू शकता. पहिली गोष्ट ती म्हणजे स्वतःसाठी वेळ काढ. आपण आपल्या कुटुंबासाठी दिवसातले 24 तास देत असतो, पण स्वतःसाठी मात्र 1 तासही नसतो. दुसरी गोष्ट, एक अशी स्किल शिक जी तुझ्यासाठी उद्याची इन्कम सोर्स बनू शकेल. आणि तिसरी गोष्ट ही की फक्त स्किल शिकू नको, तर ती मॉनिटाईज कशी करायची आणि ती त्याच्यातून तुला इन्कम सोर्स कसा जनरेट होईल याच्याकडे लक्ष दे. आणि जर तुला समजत नाहीये की सुरुवात कुठून करायची आणि कोणती स्किल शिकायची तर डोंट वरी, कमेंटमध्ये मला येस असं टाईप कर. मी तुला स्टेप बाय स्टेप गाईड करेन. 2026 संपायला फक्त आणि फक्त 5 महिने उरले आणि हे 5 महिने जर गेल्या 7 महिन्यासारखे गेली तर डिसेंबर पर्यंत तुमच्याकडे फक्त एक गोष्ट राहील, ती म्हणजे पश्चाताप. नमस्कार, मी पूजा. मी सुद्धा तुमच्यासारखीच एक हाऊसवाईफ आहे आणि 2 मुलींची आई सुद्धा आहे. त्यामुळे मला माहित आहे घर, मुलं सगळं सांभाळताना आपल्याला स्वतःसाठी वेळ काढणं किती कठीण जातं ते. पण या उरलेल्या 5 महिन्यात जर तुम्ही या 3 गोष्टी केल्या तर तुम्ही 2026च्या शेवटीपर्यंत स्वतःसाठी एक बेस्ट व्हर्जन नक्कीच बनू शकता. पहिली गोष्ट ती म्हणजे स्वतःसाठी वेळ काढ. आपण आपल्या कुटुंबासाठी दिवसातले 24 तास देत असतो, पण स्वतःसाठी मात्र 1 तासही नसतो. दुसरी गोष्ट, एक अशी स्किल शिक जी तुझ्यासाठी उद्याची इन्कम सोर्स बनू शकेल. आणि तिसरी गोष्ट ही की फक्त स्किल शिकू नको, तर ती मॉनिटाईज कशी करायची आणि ती त्याच्यातून तुला इन्कम सोर्स कसा जनरेट होईल याच्याकडे लक्ष दे. आणि जर तुला समजत नाहीये की सुरुवात कुठून करायची आणि कोणती स्किल शिकायची तर डोंट वरी, कमेंटमध्ये मला येस असं टाईप कर. मी तुला स्टेप बाय स्टेप गाईड करेन.